कालपर्यंत तर तू शोनाला केशर खायला घालत होतीस, तिच्या बाळासाठी स्वेटर विणत होतीस, आणि आज एवढ्या लगेचच विचार बदललास. तू त्या सीडी बद्दल कोणाशी काही खास करून दिव्याशी काही बोललीस का शोना? हा जो नेकलेस तुम्ही घातलाय त्याची काय किंमत असेल? यासाठी डॉक्टर विशालने कमीत कमी 4 खून केले असतील. चल बाळा, आता तुला इंजेक्शन द्यायचंय. हा नवरात्रात दुर्गा मातेने स्वतःच माझ्या पोटी जन्म घेतलाय. मॅडम, हिला इंजेक्शन देऊन आणते. हा अगदी सहजासहजी देऊ देणार नाही हे तुम्हाला. ही तर तुमच्यासारखी अजिबातच दिसत नाही. कदाचित हिच्या डॅडींवर गेली असावी. हो, ही अगदी हिच्या डॅडींसारखीच दिसते. हिची स्माईल तर हुबेहूब मिशेल सारखी आहे. मी जरा तुमचा फोन यूज करू शकते का? ठीक आहे. तिला आणा माझ्याकडे. हॅलो मिशेल, माझ्याजवळ तुझ्यासाठी एक अनमोल भेट आहे. तिला पाहिल्यावरती खरंच दुनियेचा विसर पडेल. तुझी भेट तुलाच लखला बसो. मिशेल, तू बाबा झालायस. आणखी काही? खूप हौस होती ना तुला मूल जन्माला घालायची. झाली आता पूर्ण की आणखीन काही बाकी आहे? तू एकदा जरी आपल्या मुलीच्या डोळ्यात पाहिलंस ना, तरी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. या रायना आणि रुपल राजवंशीकडे नंतरही पाहता येईल, पण हा विषय आता इथेच संपवला पाहिजे. नाहीतर शोना मालाकर आणखी एखादा फास गळ्यात फेकायची. जरा विचार कर मिशेल, काहीतरी करावं लागेल. दिव्या, कुठेस तू? कालपासून भेटायलाही आली नाहीस. आय एम सॉरी. तू कशी आहेस?
खुश, खूपच खुश. अंकल आंटी आणि जिने कशी आहे? कुठे आहेत ते सगळे? ठीक आहेत ते. कालच गंगास्नान करून आलेत म्हणून जरा थकले होते, ह्यामुळे ते आले नाहीत. पण जिनी कुठे आहे? तिला तरी घेऊन यायला हवं होतं ना. हनी तिची वाट पाहते ग दिव्या. ओके, मी जिनीला तिथे घेऊन येईन. तू तुझी काळजी घे. हां. ओके. दिव्या, मला काहीतरी सांगायचं होतं. कदाचित माझं बोलणं ऐकून चंद्रा कुटुंबियांना वाईट वाटेल. मी माझी छोटीशी परी कोणालाही देणार नाहीये. ओके, बाय. शोना, कालपर्यंत तुझ्या बाळासाठी आईची माया होती, केशराची खीर होती. पण आज तुझ्या बाळाचं काही कौतुक नाहीये. ह्या चंद्रा कुटुंबाला तर तुझ्यापासून मुक्ती हवीये, कारण की तू एका मुलीला जन्म दिलायस. ह्या कुटुंबाची मानसिकता आजही खूप भुरसटलेली आहे. कोणालाही काहीही समजावणं खूप कठीण आहे. महिला संघटनेच्या महिलांना उत्तर देणं कठीण आहे. समाजात ताठ मानेनं जगणं कठीण आहे, कारण आपण एक स्त्री आहोत. आता माझ्याकडे सांगण्यासारखं काहीही नाहीये, काही नाहीये. वंदना नर्सिंग होम, गायनेक वॉर्ड, बेड नंबर 6. तुझं काम काय आणि काय करायचंय ते तुला चांगलंच ठाऊक आहे. काय करायचंय? मी दुबईला जाणार आहे. मूल माझ्यासोबत घेऊन जाऊ का? तुला जे करायचंय ते कर, पण ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. मलाही नाही. माझं बक्षीस काम होताच तुझ्या घरी पोहोचवण्यात येईल. मी लवकरच तुम्हाला काम झाल्याची बातमी देईन. गुड लक. इथे तर काही सापडलं नाही.
शोना आणि मिशेल दोघंही खोटं बोलतायत. जर शोनाचं म्हणणं खोटं ठरलं तर तिची खैर नाही. ज्या घरचं मीठ खाल्लं तिथेच फसवणूक केली. तुमचे हस्बंड पेशाने डॉक्टर असतील, पण त्यांचं खरं रूप फार भयंकर आहे. ही इज अ किलर. तो पुरावा आहे एक सीडी जी शोनाजवळ आहे. मी म्हणेन की तुम्ही ती सीडी पाहिली नाही तर बरोबर, कारण तुम्हाला ते सहज होणार नाही. दिवाळीचा सण आपली ऑर्गनायझेशन फार धूमधडाक्यात साजरा करते, पण ह्यावेळी जरा उशीर झालाय. अगदी 1 आठवड्यावर दिवाळी आलीये आणि अजून आपली काही तयारी नाही. त्यासाठीच आपण ही मीटिंग बोलावलीये. ह्या विषयावर डॉक्टर दिव्याचं म्हणणं आम्हाला जाणून घ्यायचंय. रिस्पेक्टेड मेंबर्स, दिवाळी तर दरवर्षीच येत असते. दरवर्षी दिव्यांची रोषणाई होते, पण कुठे ना कुठे अंधकार तसाच असतो. समाजाची विचारधारा अंधकाराने ग्रासलेली असते. इमारती, सडका, बाजार ह्या सगळ्या ठिकाणी तर आपण रोषणाई करून पाहिलीये, पण आता गरज आहे की एखादा छोटासा दिवा आपण लोकांच्या मनांमध्ये लावला पाहिजे. कारण आपली महिला संघटना नारी उद्धारासाठी आहे. म्हणूनच आपलं कर्तव्य आहे की महिलांप्रती समाजातील अंधकारमयी विचारधारा उजळून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला तर हेच सांगायचंय की आपण दिवाळीला एक नवीन इंटरप्रिटेशन द्यावं. आणि माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ह्या दिवाळीला महिला दिनाप्रमाणे एक नवं रूप द्यायला पाहिजे. आयडिया तर खूपच चांगली आहे, पण खरंच लोकांना तुमचं म्हणणं पटेल का? का नाही मिसेस कपूर? दिवाळी हा नारी शक्तीचाच उत्सव आहे. विचारा कसा. रावणासारख्या प्रतापी राजाच्या अंताचं कारण कोण ठरलं? सीता. राम हा हिरो कुणामुळे बनला? सीतेमुळेच ना? तुम्ही जरा स्वतःच विचार करा. जर भगवान श्रीराम सीता माते शिवायच अयोध्येत परतले असते तर मग दिवाळी साजरी झाली असती? अजिबात नाही. म्हणूनच दिवाळी हा नारी शक्तीच्या विजयाचा गौरव दिन आहे. लोकांच्या अंधाऱ्या मनामध्ये एक दिवा उजळून त्यांचे अंधकारी विचार प्रकाशमय करूया. डॉक्टर दिव्या, मी तुमच्याशी सहमत आहे. तुम्हाला काही बोलायचंय का मिसेस दत्ता? विचार तर चांगलेत, पण जेव्हा आपलंच मन, आपलेच विचार अंधकारात बुडलेले असतील तर आपण कोणत्या अधिकाराने इतरांच्या मनात दिवे लावू शकतो? तुम्ही कोणाबद्दल बोलताय? डॉक्टर दिव्या, हे कालचं वर्तमानपत्र आहे. यामध्ये एक बातमी छापली आहे. जसं की आपण सगळेच जाणतो की आजकाल आपल्या शहरात एबॉर्शनच्या केसेस फार होत आहेत. आजकाल लोक आपल्या बाळांची लिंग तपासणी त्यांच्या जन्माच्या पूर्वीच करून घेत आहेत. आणि जर गर्भात मुलगी असेल तर डॉक्टरांना मोठी रक्कम देऊन गर्भातच तिची हत्या करून टाकतात.
एका नर्सिंग होमच्या बिल्डिंग जवळ अशा बाळांचे अवशेष सापडलेत आणि त्या नर्सिंग होमचं नाव आहे वंदना नर्सिंग होम. ही बातमी छोटी नक्कीच असेल तरी सिरियस आहे. विषय दिवाळी सेलिब्रेशनचा चाललाय आणि तुम्ही अशा विषयावर बोलताय ज्याचा काही रेफरन्सच नाहीये. तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? मिसेस कपूर, तुम्ही विसरताय की मी ज्या नर्सिंग होम बद्दल बोलते त्याच्या ओनर आहेत डॉक्टर दिव्या. तुम्ही कोणावर आरोप करताय? या ऑर्गनायझेशनच्या प्रामाणिकपणावर. सत्य काय आहे हे पडताळून न पाहता कुणावरही असे गंभीर आरोप करणं योग्य नाहीये. माफ करा डॉक्टर दिव्या, मी ह्या संघटनेशी अजिबात सहमत नाहीये. जर आपली चेअरपर्सनच चुकीचं वागत असेल तर आपण कुणाला सफाई देणार? मला तर तुमच्या या संघटनेत मुळीच इंटरेस्ट नाहीये. हो, मलाही काहीतरी बोलायचंय डॉक्टर दिव्या. जरी समाज बदलण्याचं ढोंग करायचं मनात आलं ना तरी त्याचीही सुरुवात आपल्याच घरापासून केली पाहिजे. म्हणून माझं म्हणणं तर हेच आहे की आपण इतरांना आरसा दाखवण्यापेक्षा आधी स्वतःचा चेहरा निरखून पाहावा. मॅडम, हा घ्या माझा राजीनामा. एका नर्सिंग होमच्या बिल्डिंग जवळ अशा बाळांचे अवशेष सापडले आणि त्या नर्सिंग होमचं नाव आहे वंदना नर्सिंग होम. आणि जर गर्भात मुलगी असेल तर डॉक्टरांना मोठी रक्कम देऊन गर्भातच तिची हत्या करून टाकतात. आपल्या शहरात एबॉर्शनच्या केसेस फार होतात. वंदना नर्सिंग होम. तुमचे हस्बंड पेशाने डॉक्टर असतील की मी ज्या नर्सिंग होम बद्दल बोलते त्याच्या ओनर आहेत डॉक्टर दिव्या. त्यांचं खरं रूप भयंकर आहे. एका नर्सिंग होमच्या बिल्डिंग जवळ अशा बाळांचे अवशेष सापडले. ही इज अ किलर. वंदना नर्सिंग होम. त्याच्या ओनर आहेत डॉक्टर दिव्या. ही इज अ किलर. ओ कम ऑन नासिर भाई, मी तुम्हाला सांगून थकलोय की या डीलमध्ये फक्त तुम्ही आणि मी इन्व्हॉल्व नाही आहोत. मला नर्सिंग होमला सुद्धा प्रॉफिट दाखवावा लागतो. 20, 25%, 30%, वॉट एव्हर इट इज. आणि तुम्ही का विसरताय की हे आपलं पहिलं डील नाहीये? हो, ऍब्सोल्युटली. जरा लक्षात घ्या, भरपूर पैसे. एव्हरी डॉग हॅज हिज डे नासिर. उगाच वाईट वाटून घेऊ नका. जर नशिबाने आपली साथ दिली तर तो दिवस नाही. डॉक्टर विशाल चंद्रा, मी तुमच्याशी नंतर बोलतो. नशीब आता तुम्हाला साथ देणार नाही, कारण तुमच्या चेहऱ्यावरचा मुखवटा आता बाजूला झालाय. जिनी बेटा, त्यांना स्पर्शही करू नकोस. फक्त एक नोट घेऊ मम्मा. जिनी, त्यांना हात लावू नकोस. त्यांना स्पर्श केलास तर तुला पाप लागेल, कारण ते पैसे तुझ्या पप्पांचे नाही आहेत, पापाचे आहेत. अचानक तुला काय झालं दिव्या? हाच प्रश्न मला पडलाय. तुम्हाला खरंच काय झालंय विशाल? असं कोणतं संकट ओढावलं होतं ज्यामुळे तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर उतरलात? कोणासाठी जमा करताय एवढा पैसा? दिव्या, तुझ्यासारखी आयडियल वाईफ लग्नानंतर 6 वर्षांनी असे बिनबुडाचे प्रश्न विचारेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
ही दौलत मी आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाठी कमवतोय, तुझ्यासाठी कमवतोय आणि आपल्या जिनीसाठी कमवतोय. जिनीसाठी? किती विचित्र आहे ना हे. एका जिनीसाठी हजारो निष्पाप निरागस जिनींचा खून. काय बरळतेस तू हे दिव्या? काय झालंय काय तुला? तुला आठवतंय ना वर्षभरापूर्वी आपली काय स्थिती होती? आणि तुला हेही माहित आहे दिव्या की हे सगळं मी माझ्या अथक प्रयत्नांनी कमावलंय. आणि तू तर खुश व्हायला हवं होतंस की आज आपण आपली सगळी बँक लोन्स चुकवली आहेत आणि ह्याचे पैसे आहेत ना, हा आपल्या या वर्षातल्या टर्नओव्हर मधला प्रॉफिट आहे. प्रॉफिट. कम ऑन दिव्या, मला आजही तुझ्या मॉरल सपोर्टची फार गरज आहे. माझा साधा सरळ दिसणारा नवरा किती खालच्या दर्जाचा आहे हे मला खूप चांगल्या प्रकारे कळून चुकलंय. तुमच्या पांढऱ्या ॲप्रनवर लागलेले रक्ताचे डाग मी पाहिलेले आहेत विशाल. तुम्ही संपूर्ण मेडिकल प्रोफेशनवर एक फार मोठा कलंक आहात. एक खुनी आहात तुम्ही. निरागस आयुष्यांशी खेळता तुम्ही, ते सुद्धा थोड्याशा पैशांसाठी. नकोय मला तुमच्या पापाची कमाई. वाटेल ते बरळत चालली आहेस तू. मला तुम्हाला शाप द्यावासा वाटतोय, तो शाप जो भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिला होता. आजच्या काळात मुलींना जन्म घेण्याची संधीच मिळणार नाही, कारण की त्यांची ओळख गर्भातच पटवली जाते आणि त्यांना आईच्या गर्भातच निरोप दिला जातो. मला हे मान्य आहे की विशालने चूक केली आहे, पण ह्याचा हा अर्थ नाही ना की कुणीही त्याचा अपमान करावा. मी हे सहन नाही करू शकणार. माझी मुलगी डॉक्टर विशाल, माझी हनी कुठे आहे?